अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उपस्थित होते आणि या कार्यक्रमात सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अलीकडील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अमित ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते आणि या कार्यक्रमादरम्यान अमित ठाकरे यांच्या भाषणात एक अनपेक्षित प्रसंग घडला. भाषण सुरू असताना ते अचानक थांबले आणि मला काही बोलायचं सुचत नाही, मी परत येतो असं म्हणत ते व्यासपीठावरून खाली उतरले. काही वेळाने ते पुन्हा व्यासपीठावर आले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपले भाषण पूर्ण केले. या घटनेची उपस्थितांमध्ये चांगली चर्चा रंगली. अमित ठाकरे म्हणाले, ज्या तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातला राजीनामा घेतला त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो हे मी खूप आधी जाणून होतो. मी जाणून बुजून बोलतो, मी दरवेळेस बोलतो. राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण ते प्रामाणिक आहेत. मी हे ठामपणे सांगू शकतो. तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. जी आंदोलने आपण केली ती आंदोलने आपण विसरली पाहिजेत, कारण राज्याची परिस्थिती बिकट आहे. नव्यानं सुरुवात केली पाहिजे. आणखीन वेगळे प्रश्न आपण घेतले पाहिजेत. मला काय बोलायचं सुचत नाही, मी परत येतो असं म्हणून अमित ठाकरे काही वेळासाठी व्यासपीठावरून खाली उतरले, पुन्हा भाषणासाठी आले. माझा दौरा निघाला, तुमच्यासारख्या अनेक तरुण तरुणींना भेटलो. आपण पहिलं युनिट स्थापनेचा कार्यक्रम दिला, तो तुम्ही इतक्या उत्तम प्रकारे राबवलाय. त्याच्यानंतर आपण आज इथपर्यंत आलो. मला माहित नाही मी तुमच्याशिवाय काय केलं असतं. आणि जेन्युइनली मी हे सांगतो, कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आत्तापर्यंतचा दौरा झाला तो सगळे जे झाले आंदोलनं मला वाटतं विसरला पाहिजे. कारण मला आता तुम्हाला सांगायचे पण नाहीत आपण काय केलंय, आणि तुम्हाला आठवतं पण मला वाटतं विसरला पाहिजे. मला माहितीये आपण कुठच्याही आंदोलनात थांबलो नाही जोपर्यंत यश मिळालं नाही, जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आपण थांबलो नाही. पण आपण हे सगळे आंदोलन विसरले पाहिजे, आपण पुढे गेलो पाहिजे. कारण आता राज्याची परिस्थिती काय झाली आहे, देशाची परिस्थिती काय झाली आहे हे आपण बघितलं पाहिजे. मला वाटतं सगळं विसरलो पाहिजे, आता पुढे जायचंय. मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच आता मला खरंच सुचत नाही, मी येतो परत, थांबा. मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली. मी जेन्युइनली सांगतो. मी आज आता आधीचं आठवते ना का परत बोलू, पण जेन्युइनली मला आजपर्यंत आपण कामं केलेली तुम्ही विसरून जा. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. आजपर्यंत म्हणजे आता तुम्ही गेल्या आठवड्यात बघा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.